खूप वर्षांपूर्वी एका शहरात विष्णुदत्त नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. एके दिवशी विष्णुदत्त घरी झोपलेला असताना मध्यरात्री त्याला काही आवाज ऐकू आले, ज्यामुळे तो जागा झाला. तो त्याच्या झोपडीबाहेर गेला आणि आजूबाजूला पाहिले. सर्वत्र काळोख होता. पण जेव्हा त्याने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्याला त्याच्या झोपडीबाहेर दोन माणसे उभी राहून बोलत असल्याचे दिसले. विष्णुदत्त एका कोपऱ्यात लपून त्यांचे संभाषण ऐकत होता. त्यांच्या संभाषणातून विष्णुदत्तला कळले की त्यांच्यापैकी एक चमन नावाचा चोर होता आणि दुसरा हा राजवाड्याचा रक्षक होता. सत्य हे होते की चमन नावाचा मुलगा कोणाच्या तरी घरातून चोरी करून पळून जात होता आणि रक्षकाने त्याला वाटेत पकडले होते आणि त्या मुलाला सांगत होता की बाळा, चोरी करणे पाप आहे आणि एक गुन्हा देखील आहे. तुझं वयच काय आहे तू चोरी करत आहेस? अशी तुला काय गरज पडली की तू चोरी करत आहेस? तो मुलगा त्याला उत्तर देताना म्हणतो की सैनिक, तू जे म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, पण माझ्या घराची अवस्था खूप वाईट आहे. म्हणूनच जेव्हा मला दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही तेव्हा मला चोरी करावी लागली. जर तू मला यावेळी जाऊ दिले तर मी पुन्हा कधीही चोरी करणार नाही. सैनिक म्हणाला, बाळा, तू खूप चांगल्या कुटुंबातून आला आहेस असे दिसते आहे, पण तुला असे काय संकट आले आहे की तुला चोरीसारख्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करावा लागला? सैनिकाने विचारले तेव्हा चमन त्याला त्याची कहाणी सांगत म्हणाला, सैनिकजी, माझे कुटुंब खूप गरीब आहे. मी लहान असताना माझे वडील वारलेत आणि माझ्या आईने मला खूप कष्टातून वाढवलं आहे. तिने लोकांच्या घरी काम करून जे काही कमवले त्यातून मला वाढवले. एका महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. एक अनोळखी जोडपे रात्रीच्या अंधारात आमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला सांगितले की ते दुसऱ्या गावात जात आहेत, पण रात्र पडल्यामुळे ते आश्रय शोधत आहेत. त्यांनी आमच्या घरी रात्र घालवण्याचा आग्रह धरला. माझ्या आईला त्यांची दया आली आणि तिने त्यांना आमच्या घरी आश्रय दिला. काही वेळाने पती पत्नी म्हणू लागले की आम्हाला दोघांनाही खूप भूक लागली आहे. जर आम्हाला काही खायला मिळाले असते तर तुमचे आमच्यावर खूप मोठे उपकार होतील. सकाळ होताच आम्ही दोघे इथून निघून जाऊ. माझ्या आईने त्यांची विनंती मान्य केली. ती त्यांना म्हणाली, ठीक आहे, मी तुमच्या दोघांसाठी जेवण बनवते, तोपर्यंत तुम्ही आराम करू शकता. माझ्या आईने जेवण बनवले आणि दोघांनाही खायला दिले. भरपेट जेवणानंतर त्या रात्री ते लोक आमच्या घरात झोपले. पण जेव्हा आम्ही सकाळी त्यांना उठवायला गेलो तेव्हा ते दोघेही निर्जीव अवस्थेत पडले होते. लवकरच ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. वैद्यांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा मृत्यू विषारी अन्न खाल्ल्याने झाला आहे. कोणीतरी कोतवालांना कळवले आणि कोतवालजी आमच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी त्या जोडप्याला दिलेल्या अन्नाची चाचणी करू लागले, जे आम्ही त्यांना रात्री दिले होते. त्या अन्नात एक मृत पाल आढळली. कोतवाल आम्हाला ताबडतोब राजाकडे घेऊन गेला. सर्व काही ऐकल्यानंतर राजाने आम्हाला निर्णय दिला. त्यांचा निर्णय असा होता की पती पत्नीच्या मृत्यूचे कारण माझ्या आईने त्यांना बनवलेले आणि खायला दिलेले अन्न होते. जरी ते तिने जाणून बुजून केले नसले तरी तिच्याकडून गुन्हा तर नक्कीच झाला आहे आणि या गुन्ह्यासाठी तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पण दरबारात उपस्थित असलेले एक दयाळू मंत्री म्हणाले, महाराज, तुम्ही यांना दिलेल्या शिक्षेबद्दल पुन्हा एकदा विचार करावा, कारण हेतू परस्पर केलेली हत्या आणि अनावधानाने झालेली हत्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे आणि या दोन्हीसाठी एकच प्रकारची शिक्षा योग्य नाही. तथापि नकळत आई आणि मुलाकडून हा गुन्हा झाला आहे आणि त्यांनी गुन्हा झाल्याचे मान्य देखील केले आहे, म्हणून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देणं योग्य नाही. म्हणून महाराज, तुमच्या दोघांवर थोडी दया करा. मंत्र्यांचे म्हणणे ऐकून राजाने थोडा वेळ विचार केला आणि नंतर आपला विचार बदलला आणि वेगळी शिक्षा जाहीर केली. राजा म्हणाले की मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आई आणि मुलाचा त्या दोन्ही पती पत्नीला मारण्याची इच्छा नव्हती, पण आई आणि मुलगा अजूनही त्यांच्या मृत्यूचे कारण आहेत, म्हणून त्यांना निश्चितच शिक्षा होईल आणि ती शिक्षा म्हणजे त्यांच्याकडून दंड आकारला जाईल. त्यांना एका महिन्याच्या आत 1000 सोन्याचे नाणे तिजोरीत जमा करावे लागतील. जर ते करू शकले नाहीत तर त्यांना एका महिन्यानंतर मृत्यूदंड दिला जाईल. आणि मग चमनने त्याची गोष्ट सांगितल्यानंतर तो सैनिकाला म्हणाला, सैनिकजी, आता मला तुम्हीच सांगा, मी इतके पैसे कुठून आणू? मी माझ्या आईला वाचवण्यासाठी दिवसरात्र काम केले, पण तरीही मी फक्त 100 नाणीच गोळा करू शकलो आणि आज महाराजांनी दिलेल्या कालमर्यादेचा शेवटचा दिवस आहे. जर उद्या मी राजदरबारात 1000 सोन्याची नाणी जमा केली नाहीत तर ते माझ्या आईला मृत्यूदंड देतील. मला दुसरा कोणताही मार्ग सुचत नव्हता, म्हणून मी चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि आज जेव्हा मी चोरी केली तेव्हा तुम्ही मला वाटेत पकडले. त्यांचे संभाषण ऐकत असलेला ब्राह्मण विष्णुदत्तला चमनबद्दल खूप वाईट वाटले. हे ऐकून सैनिकालाही त्याची दया आली आणि तो चमनला म्हणाला, हे बघ बाळा, तुझी कहाणी खरोखरच दुःखद आहे, पण ही चोरी एक गंभीर गुन्हा आहे.
तुला हवे असते तर तू कोणाकडून तरी पैसे उधार घेऊ शकला असतास. चमन म्हणाला, भाऊ आता तुम्हीच सांगा, आमची परिस्थिती पाहून मला 1000 सोन्याची नाणी कोण उधार देईल बरं? आणि जर कोणी मला ते उधार देणे इतपत दयाळू असले तरी मी ते कसे परत करू शकेन? सैनिकाने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, मला तुमची परिस्थिती समजते. जे व्हायचे ते झाले, पण पुन्हा चोरी करू नकोस. मी स्वतः एक गरीब माणूस आहे. माझ्या आयुष्यात मला खूप त्रास झाले आहेत. तू असे कर, तू जे चोरले आहेस त्यातून 1000 सोन्याची नाणी काढ आणि उरलेले मला दे आणि मग शांतपणे निघून जा. जेव्हा सैनिकाने हे सांगितले तेव्हा ब्राह्मण विष्णुदत्त खूप दुःखी झाला. रागावून तो विचार करू लागला की हा सैनिक तर चोराला फक्त सोडूनच देत नाही, तर त्याला चोरीच्या मालाचा अर्धा भाग घेण्यासही सांगत आहे, जो त्याहूनही वाईट गुन्हा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण विष्णुदत्त खोलीत राजाच्या दरबारात गेला, कारण त्याला माहीत होते की राजा त्या दिवशी पुन्हा खटला ऐकेल. तो तिथे शांतपणे उभा राहिला. आदल्या रात्रीच्या घटनांबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. राजदरबाराची कार्यवाही सुरू झाली. चमन नावाचा तो तरुण राजासमोर हजर झाला आणि त्याने राजाला 1000 सोन्याची नाणी तिजोरीत जमा करण्यासाठी सादर केली. त्यानंतर राजाने आदेश दिला की त्या तरुणाने दंड म्हणून तिजोरीत 1000 सोन्याची नाणी जमा केली असल्याने त्याच्या आईला तुरुंगातून सोडून द्यावे. आईच्या सुटकेनंतर आई आणि मुलगा दोघेही खूप आनंदी झाले. त्यांना इतके आनंदी पाहून दरबारातील लोकही आनंदी झाले. विष्णुदत्त राजदरबारातील ही सर्व कार्यवाही मोठ्या लक्षपूर्वक पाहत होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राजदरबार भरला तेव्हा ज्या व्यापाऱ्याच्या घरातून सोन्याची नाणी चोरीला गेली होती तोच व्यापारी दरबारात हजर झाला. व्यापाऱ्याने राजाकडे तक्रार केली, महाराज, माझा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला आहे. मी माझा व्यवसाय प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाने सुरू केला होता. मी माझ्या व्यवसायातून खूप पैसे कमवले होते आणि त्यातून दागिन्यांचा व्यवसाय सुरू करू इच्छित होतो. पण काल रात्री माझ्या घरातून माझी सर्व बचत आणि पैसे चोरीला गेले. हे ऐकून महाराज म्हणाले, व्यापारी, तुमची चोरी कशी झाली ते सविस्तर सांगा. व्यापारी म्हणाला, महाराज, मी माझे सर्व पैसे घरीच ठेवले होते आणि जवळच्या गावातील एका व्यापाऱ्याशी दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्याबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो. आणि जेव्हा मी घरी परतलो तेव्हा दरवाजा तुटलेला होता. सर्व पैसे आणि बचत गायब होती. हे ऐकून महाराजांनी ताबडतोब कोतवालजींना बोलावून सांगितले, कोतवालजी, या व्यापाऱ्याच्या घरी जे काही घडले आहे त्या प्रकरणाची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे आणि चोराला लवकरात लवकर पकडून आमच्या समोर आणले पाहिजे. व्यापारी म्हणाला, महाराज, तुम्हाला त्या चोराला शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. माझ्या घरातून चोरी करणाऱ्या चोराला मी चांगले ओळखतो. महाराज आश्चर्याने म्हणाले, तुम्ही त्या चोराला ओळखता का? जर तसं असेल तर कृपया आम्हाला सर्व माहिती द्या. आमचे सैनिक त्याला ताबडतोब पकडून आमच्याकडे घेऊन येतील. व्यापारी म्हणाला, महाराज, तो चोर दुसरा तिसरा कोणी नसून चमन आहे. ज्या महिलेला तुम्ही काल तुरुंगातून सोडले होते तिचा मुलगा. त्यानेच माझ्या घरातून चोरी केली आणि चोरीचे पैसे दंड म्हणून तुमच्या तिजोरीत जमा केले. त्याने त्याच मुद्रा देऊन त्याच्या आईला मुक्त केले होते. हे ऐकून राजा क्षणभर विचारात पडला. दरबारातील सर्वजण राजाकडे उत्सुकतेने पाहू लागले. ते काय निर्णय घेतील याचा विचार करू लागले. राजाने लगेच चमनला राजदरबारात बोलावून घेतले आणि त्याला विचारले की, चमन, हे व्यापारी म्हणत आहे की तू त्याच्या घरात चोरी केली आहे. हे बरोबर आहे का? चोरी तू केलीस का? चमन म्हणाला, हो महाराज, त्याच्या घरात मीच चोरी केली होती. माझ्या आईला सोडवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझ्यासारख्या गरीब माणसाला महिन्याला 1000 सोन्याची नाणी कुठून मिळणार होते? जेव्हा मला काहीच समजत नव्हते तेव्हा मला चोरी करावीच लागली, कारण माझ्या आईला वाचवण्यासाठी मला काहीही करावे लागले असते तरी ते मी केले असते. अशा प्रकारे चमनने त्याचा गुन्हा कबूल केला. महाराजांनी आपला निकाल जाहीर केला. या तरुणाने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला ताबडतोब तुरुंगात टाकावे आणि याच्या आईला बोलावून या व्यापाऱ्याच्या घरातून जे काही चोरले गेले आहे ते धन त्यांना परत देण्यास सांगावे, अशी घोषणा महाराजांनी केली. मग पंडित विष्णुदत्त यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, महाराज, मी व्यत्यय आणल्याबद्दल तुमची माफी मागतो, पण तुमचा हा निर्णय न्यायाच्या बाजूने नाही. पंडित विष्णुदत्त यांचे हे ऐकून सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले आणि राजा काय म्हणेल याचा विचार करू लागले. विष्णुदत्त यांचे बोलणे ऐकून राजा संतापला आणि म्हणाला, ब्राह्मण, तू काय म्हणालस? माझा निर्णय बरोबर नाही. तुम्हाला असं वाटलं का? तुम्ही इतके मोठे विद्वान आहात का की माझा निर्णय चुकीचा आहे असं म्हणत आहात? जर असं असेल तर मला सांगा, माझ्या निर्णयात काय चूक आहे? आणि जर हे चुकीचं असेल तर योग्य निर्णय कोणता? विष्णुदत्त म्हणाले, महाराज, मी माझ्या शिक्षा ग्रहणाच्या वेळी अनेक राज्यांमध्ये प्रवास केला आहे
म्हणून त्या सर्व राज्यांच्या न्यायव्यवस्थेची चांगली जाण आहे. महाराज, सध्या तुमच्या समोर उभा असलेला जो व्यापारी, त्याला त्याच्या घरात चमनने चोरी केली आहे हे त्याला मीच सांगितले आहे. महाराज म्हणाले, हे तुम्हाला कसे माहीत की चोरी चमननेच केली आहे? मग विष्णुदत्ताने त्याची कहाणी सांगितली. चमन आणि सैनिक यांच्यातील संभाषण त्याने कसे गुप्तपणे ऐकले होते हे स्पष्ट केले. ब्राह्मण पुढे म्हणाला, महाराज, त्या रात्री पती पत्नीचा विषारी अन्न खाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता हे तुम्हाला माहिती आहे. आणि हेही माहीत होते की चमनची आई दोषी नव्हती. पण तुमच्या न्यायव्यवस्थेनुसार तुम्ही त्याला 1000 सोन्याचे नाणे जमा करण्यास भाग पाडून जमा करण्याची शिक्षा दिली. एका गरीब माणसाकडे एका महिन्यात इतके सोन्याचे नाणे कसे येऊ शकतील? एखादं गरीब कुटुंब हे कसे घडवून आणू शकते? तुम्हाला माहीत होतं की हे अशक्य आहे, पण तरीही तुम्ही असा निर्णय घेतला. जेव्हा चमनला मार्ग सापडत नव्हता म्हणून त्याने चोरी करण्याचे ठरवले. चोरी केल्यानंतर त्याला एक सैनिक पकडतो आणि त्याच्याकडून लाच घेऊन त्याला सोडून देतो. यानंतर त्याच्या कष्टाच्या पैशाच्या चोरीमुळे गोंधळलेला तो व्यापारी तुमच्याकडे येतो आणि तुम्ही चमनला तुरुंगात टाकता आणि शिक्षा म्हणून त्याच्या आईला व्यापाऱ्याचे ते धन परत करायला सांगता. खरं तर ते धन आधीच तिजोरीत जमा झाले आहे. आता मला सांगा, ती इतकी सोन्याची नाणी कुठून आणेल? आता त्याची आई तुम्हाला परतफेड करण्यासाठी पुन्हा कुठून तरी सोन्याची नाणी चोरेल आणि तुम्हाला देईल. आणि नंतर ज्याची सोन्याची नाणी चोरीला गेली आहेत ते तुमच्याकडे येतील आणि त्या व्यापाऱ्यासारखा तोही तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करेल. जर हे असेच चालू राहिले तर या समस्येवर कोणताही उपाय निघणार नाही. महाराजांना विष्णुदत्तचे बोलणे चांगले समजले होते. महाराजांच्या दरबारात उपस्थित असलेले सर्व दरबारी जे आत्तापर्यंत शांत बसले होते, त्यातील एक मंत्री विष्णुदत्ताकडे आला आणि म्हणाला, हे ब्राह्मण, मग तुम्हीच सांगा की आत्तापर्यंत जे काही घडले आहे त्यात कोणाची चूक आहे? दोषी कोण आहे आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे? आणि याकरिता त्या गुन्हेगाराला कोणती शिक्षा द्यावी? राजवाड्यात काम करणारे आणि लाच घेणाऱ्या त्या शिपायाला कोणती शिक्षा द्यावी? या व्यावसायिकाला न्याय कसा मिळेल? आता समस्या आणखी गुंतागुंतीची झाली आहे. अशा परिस्थितीत कोणता निर्णय योग्य असेल ते आम्हाला सांगा, कारण तुम्ही तर अनेक राज्यांमधील न्यायव्यवस्था पाहिली आहे. मंत्र्यांच्या बोलण्यावर राजाने विष्णुदत्ताकडे पाहिले आणि म्हणाला, हे ब्राह्मण, आता तुम्हीच मला योग्य निर्णय देऊ शकता. व्यापारी देखील खूप आशावादी होते. मग त्याने विष्णुदत्ताकडे पाहिले. विष्णुदत्त म्हणाले, महाराज, तुम्ही तुमच्या न्यायव्यवस्थेनुसार या घटनेला शिक्षा दिली आहे, पण गुन्हा कुठून झाला याचा विचार करा. गुन्हा करण्याचे कारण काय होते? गुन्हा करताना गुन्हेगाराची मानसिक स्थिती काय होती? त्यावर तुम्ही लक्ष दिले नाही. म्हणूनच समस्या इतकी गंभीर झाली आहे. चमनची आई तर त्या नवरा बायकोला आहार देऊन त्यांना मदत करत होती. त्यांना जीवे मारण्याचा तिचा हेतू नव्हता. म्हणूनच ही घटना फक्त एक अपघात आहे, आणखी काही नाही. दुसरीकडे आईला वाचवण्यासाठी जेव्हा चमनला दुसरा कोणताही मार्ग सापडला नाही म्हणून तो चोर बनला, तसा तो व्यावसायिक चोर नाही. चमनबद्दल संपूर्ण सत्य हे जाणून शिपायला त्याची दया आली आणि त्याने जाऊ दिले. त्याला सोडून देऊन चोरीला प्रोत्साहन देणे ही त्याची देखील इच्छा नव्हती. त्याने लाच म्हणून जे काही पैसे घेतले होते ते त्याने गरिबांना दान केले, जेणेकरून त्याने जो गुन्हा केला आहे तो थोडा कमी केला जाऊ शकेल. त्याने स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लाच घेतली नाही. महाराज म्हणाले, मग तुम्ही म्हणता तसे यामध्ये सहभागी असलेले सर्व चांगले लोक आहेत. मग गुन्हा कुणी केला? ब्राह्मण विष्णुदत्त म्हणाला, महाराज, तुम्हीच या सगळ्याचे कारण आहात. तुम्ही 2 चांगल्या लोकांना गुन्हेगार बनवले, 2 चांगल्या लोकांना तुम्ही मानसिक रुग्ण बनवले. त्यामुळे खरा गुन्हा तुमचा आहे. तुम्ही हा विचार केला नाही की त्या गरीब आईचा मुलगा एवढ्या कमी वेळेत 1000 सोन्याची नाणी कुठून आणणार होता. आणि जेव्हा तो 1000 सोन्याची नाणी घेऊन आला तेव्हा तुम्ही त्याला विचारलेही नाही की इतक्या कमी वेळात त्याला 1000 सोन्याची नाणी कुठून मिळाले. जर तुम्ही त्यावेळी चमनला विचारले असते की हे नाणी कुठून आणली तर हा प्रश्न इथपर्यंत पोहोचलाच नसता. महाराज, असा विचार करा की जर एखाद्या शेतमजुराचा शेतात काम करत असताना साप चावल्याने मृत्यू झाला तर त्या सापाला शिक्षा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दुर्दैवाने एक पाल अन्नात पडली आणि ते अन्न खाल्ल्याने त्या जोडप्याचा मृत्यू झाला, त्यासाठी चमन आणि त्याची आई त्यांच्या मृत्यूला जबाबदार होत नाहीत. म्हणून चमन आणि त्याच्या आईला सोडण्यात यावे आणि चमनकडून तुम्ही वसूल केलेला दंड या व्यापाऱ्याला परत करण्यात यावा. तसेच मृत पती पत्नीच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्यात यावी. दरबारातील सर्वांना विष्णुदत्ताच्या युक्तिवादांचे आणि सूचनांचे खूप कौतुक वाटले. राजाने ब्राह्मणाचे कौतुक केले आणि म्हटले, आजपर्यंत आम्ही आपल्या
राज्याच्या न्याय व्यवस्थेवर अवलंबून होतो आणि त्याच्या आधारेच लोकांना शिक्षा करत आलो होतो आहोत. पण आज तुम्ही जसा विचार केला तसा आम्ही कधीच विचार केला नाही. हे ब्राह्मण, आजपासून आम्ही आमच्या न्याय व्यवस्थेत योग्य बदल करू आणि कोणत्याही गुन्ह्याचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच योग्य निर्णय घेऊ. आणि आजपासून आम्ही तुम्हाला आमचे स्वतःचे सल्लागार म्हणून तुमची नियुक्ती करतो. यानंतर राजाने तिजोरीतून पैसे काढून त्या व्यापाऱ्याला दिले आणि त्यांना निरोप दिला. चमन आणि त्याच्या आईलाही निर्दोष घोषित करून पाठवण्यात आले. पती पत्नीच्या कुटुंबाला महाराजांच्या तर्फे आर्थिक मदत पाठवण्यात आली. यानंतर महाराजांनी पंडित विष्णुदत्त यांना त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि पंडित विष्णुदत्त आनंदी जीवन जगू लागले. कथेचा सार असा आहे की एखाद्याला मदत करणे हे एक उदात्त काम आहे आणि आपण गरजूंना तर नक्कीच मदत केली पाहिजे. पण मदत करण्यापूर्वी नक्की विचार करा की तुमच्यात त्याची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचे धाडस आणि समजूतदारपणा आहे का? अविचारी मदत कधी कधी पश्चातापाला कारणीभूत ठरू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.